विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही क्वाड्रिलॅटरल या चॅप्टरमध्ये मागील व्हिडिओत मिड पॉइंट थेरम अँड इट्स कॉन्व्हर्स शिकलात. आज आपण मिड पॉइंट थेरम अँड इट्स कॉन्व्हर्स याच्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 5.5 शिकणार आहोत. तत्पूर्वी मिड पॉइंट थेरम अँड इट्स कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम थोडक्यात पुन्हा आपण समजून घेऊया. आधी मिड पॉइंट थेरम बघूया आपण. तुम्हाला ट्रायंगल दिलेला असेल, समजा एबीसी हा ट्रायंगल आहे. एबी साइडचा पी हा मिड पॉइंट दिलेला आहे. एसी साइडचा क्यू हा मिड पॉइंट दिलेला आहे. जेव्हा आपण हे मिड पॉइंट जोडणार म्हणजे सेगमेंट पी क्यू ही कशी असते, पी क्यू इज पॅरलल टू बीसी, म्हणजे पी क्यू ही बीसी ला पॅरलल असते. पुन्हा पी क्यू इज इक्वल टू 1/2 बीसी, यालाच आपण मिड पॉइंट थेरम असं म्हणतो. नंतर कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम याच्यामध्ये काय असणार आहे, ट्रायंगल दिलेला असेल तुम्हाला. समजा आपण एबीसी हा ट्रायंगल घेतला. एबी म्हणजे फर्स्ट साइड, त्याचा पी हा मिड पॉइंट दिलेला आहे तुम्हाला. या मिड पॉइंट मधून जाणारी सेगमेंट मी ड्रॉ करतो. ती एसी ला इथे इंटरसेक्ट करते, म्हणजे क्यू मध्ये AQC बिटवीननेस. आणि हा PQ BC ला पॅरलल असेल. PQ काय असेल, BC ला पॅरलल. बघा काय दिलं, AB चा P हा मिड पॉइंट दिलेला आहे. PQ BC ला पॅरलल असेल तेव्हा आपण काय दाखवू शकतो, AQ इज इक्वल टू QC, म्हणजेच Q हा काय असणार, AC चा मिड पॉइंट. यालाच आपण कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम असं म्हणतो. आता आपण प्रॅक्टिस सेट 5.5 याच्याकडे वळूया. प्रॅक्टिस सेट 5.5 क्वेश्चन नंबर फर्स्ट. तुम्हाला दिलंय पॉइंट्स XYZ आर द मिड पॉइंट्स ऑफ साइड AB, साइड BC अँड साइड AC ऑफ ट्रायंगल ABC रिस्पेक्टिव्हली. ABC ट्रायंगल मी ड्रॉ केलेला आहे इथे. XYZ हे मिड पॉइंट दिलेले आहेत तुम्हाला, AB, BC आणि AC चे रिस्पेक्टिव्हली. AB 5 सेंटीमीटर दिलेला आहे, BC 11 सेंटीमीटर दिला आहे, AC 9 सेंटीमीटर दिला आहे. याच्यावरून तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, लेंथ ऑफ सेगमेंट XY, सेगमेंट YZ अँड सेगमेंट XZ. बघा आपण मिड पॉइंट थेरम शिकला, त्याचा वापर करून आपण हे सम सॉल्व्ह करणार आहोत. सुरुवातीला बघूया आपण इन ट्रायंगल ABC. आधी आपल्याला XY फाइंड करायचा आहे. ABC ट्रायंगल मध्ये गेलेत आपण. AB चा X हा मिड पॉइंट आहे, BC चा Y हा मिड पॉइंट आहे. मग आपण ते लिहून घेतलं. इन ट्रायंगल ABC पॉइंट्स X अँड Y आर द मिड पॉइंट्स ऑफ साइड AB अँड साइड BC रिस्पेक्टिव्हली. दिस इज गिवन, हे दिले तुम्हाला. Therefore this XY is equal to, बघा XY हा AC ला पॅरलल असणार, पुन्हा XY ची व्हॅल्यू AC च्या हाफ असणार, असं आपण मिड पॉइंट थेरम मध्ये शिकलात. Therefore XY is equal to 1/2 into AC by मिड पॉइंट थेरम by मिड पॉइंट थेरम. दिस इज इक्वल्स टू 1/2 इंटू AC ची व्हॅल्यू बघा किती दिली तुम्हाला, 9 सेंटीमीटर. मी 9 लिहिला. 1/2 इंटू 9 म्हणजे 9/2. 9 ला 2 ने डिवाइड केलं तर काय होते, 4.5 सेंटीमीटर. म्हणजेच आपल्याला XY ची व्हॅल्यू किती मिळाली, 4.5 सेंटीमीटर. लक्षात आलं सगळ्यांना. सेम आपण आता YZ, आता सिमिलरली YZ फाइंड करूया. YZ इन ट्रायंगल ABC ट्रायंगल मध्ये गेलो तर आपण Y हा BC चा मिड पॉइंट आहे, Z हा AC चा मिड पॉइंट आहे, म्हणजेच ZY ची व्हॅल्यू कोणाच्या हाफ असणार, AB च्या हाफ. म्हणून मिळलं बघा, इन ट्रायंगल ABC पॉइंट X अँड Z आर द मिड पॉइंट्स ऑफ साइड BC अँड साइड AC रिस्पेक्टिव्हली. दिस इज गिवन. देअरफॉर YZ इज इक्वल टू, लक्षात घ्या पुन्हा, दिस YZ हा AB च्या हाफ. मग लिहिणार इथे 1/2 इंटू
AB by midpoint theorem. This is equals to 1/2 into AB ची व्हॅल्यू 5 दिलेली आहे आपल्याला. मग 5 चे हाफ 2.5 सेंटीमीटर म्हणजे YZ ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 2.5 सेंटीमीटर. सिमिलरली आता आपल्याला XZ फाइंड करायचा. XZ हा XZ इन ट्रायंगल ABC मध्ये जाणार आपण. X and Z are the midpoints of side AB and side AC. Therefore, by midpoint theorem, this XZ is equal to 1/2 into BC. लिहिलं आपण इथे बघा. इन ट्रायंगल ABC, points X and Z are the midpoints of side AB and side AC respectively given. Therefore, XZ is equal to 1/2 into BC by midpoint theorem. 1/2 into BC तुम्हाला 11 दिलेला आहे. 11 चे हाफ किती येतो 5.5 सेंटीमीटर. हा झाला XZ इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर. आणि लास्टला आन्सर लिहिणार XY 4.5 सेंटीमीटर, YZ 2.5 सेंटीमीटर आणि XZ इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. फिगर दिली तुम्हाला. त्याच्यामध्ये PQRS and MNRL are the rectangles given. M is the midpoint of PR. This is given. हे तुम्हाला दिलेलं आहे. To prove SL is equal to LR and this LN is equal to 1/2 SQ हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. पुन्हा लक्षात घ्या काय काय दिलंय. PQRS is a rectangle. Again, MNRL is also rectangle. This M is the midpoint of PR. मग मी इथे असं मार्क करून घेतो. M is the midpoint of PR दिलेलं आहे तुम्हाला. त्याच्यावरून शो काय करायचं आहे SL is equal to LR दाखवायचं आहे. and this LN is equal to 1/2 SQ. येते लक्षात. मग आपण आता प्रूफ बघूया. फर्स्ट स्टेप मी लिहिणार क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ रेक्टँगल. हे दिलंय तुम्हाला. मग मी इथे लिहिणार गिवन. बघा PQRS is a rectangle. Therefore, SP RQ are the opposite sides, and you know the opposite sides of a rectangle are parallel. Therefore, I write here opposite sides of a rectangle are parallel. हा पॅरललचा पॅरलल रिझन लिहिलं. त्याला स्टेटमेंट 1 नाव दिलंय. सेम MNRL हा पण रेक्टँगल आहे. मग त्याचे आपण LM आणि RN अपोजिट साइड घेतल्यात. MNRM इज अ रेक्टँगल. दिस इज गिवन. Therefore, segment LM parallel to segment RN, opposite sides of a rectangle are parallel. आता इथे बघा LM RN parallel आहेत. That is, I also write RN means RQ because RNQ betweenness. मग मी लिहिलं इथे बघा LM तसं लिहिणार. LM parallel to segment. इथे लिहिलंय बघा LM parallel to segment RN means segment RQ. RNQ betweenness स्टेटमेंट नंबर 2 दिलंय बघा. आता फ्रॉम 1 and 2 बघा. फ्रॉम 1 and 2 सिगमेंट RQ इथे आहेत. मग सिगमेंट LM and सिगमेंट LP काय होणार पॅरलल होणार. मग म्हणून लिहिणार मी सिगमेंट LM पॅरलल टू सिगमेंट SP. सिगमेंट LM पॅरलल टू सिगमेंट SP. लक्षात घ्या पहिल्या स्टेटमेंट मध्ये काय लिहिलं आपण SP पॅरलल टू RQ. सेकंड स्टेटमेंट मध्ये LM पॅरलल टू RQ.
म्हणजेच काय होणार, एल एम आणि एस पी हे काय होणार, पॅरल होणार फ्रॉम 1 and 2. याला स्टेटमेंट नंबर 3 दिलं. लक्षात आलं. आता आपण एल हा एस आरचा मिड पॉईंट आपल्याला शो करायचा आहे. एस एल इज इक्वल टू एल आर. आपल्याला एम हा पी आरचा मिड पॉईंट दिलेला आहे. मग आपण एस आर पी या ट्रँगल मध्ये जाणार किंवा पी एस आर मध्ये. इन ट्रँगल पी एस आर पॉइंट एम इज द मिड पॉइंट ऑफ पी आर. दिस इज गिवन. हे लिहिलं बघा. इन ट्रँगल पी एस आर पॉइंट एम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट पी आर गिवन. अगेन segment LM parallel to side SP from 3 दिले. Therefore point L is midpoint of side SR. Converse of midpoint theorem. लक्षात घ्या. LM SP ला पॅरलल आहे. M हा PR चा मिड पॉइंट आहे. म्हणजेच काय झाला, याला SR चा काय झाला, मिड पॉइंट. याला आपण कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम असं म्हणणार. Therefore SL इज इक्वल टू एल आर. हे प्रूव्ह झालं पहिलं. फर्स्ट प्रूव्ह केलं आपण. ठीक आहे. आता आपण सेकंड साठी बघूया. सेकंड साठी आपण क्वाड्रिलॅटरल एम एन आर एल इज अ रेक्टँगल घेतला. एम एन आर एल इज अ रेक्टँगल गिवन आहे. म्हणजेच इथे मी पुन्हा याच्यामध्ये बघा एम आर आणि एल एन हे बघा, हे काय होणार, डायगोनल्स होणार. मी ड्रॉ करतो बघा. एम आर एल एन हे काय झाले, डायगोनल्स. आणि तुम्हाला माहित आहे डायगोनल्स रेक्टँगलचे कसे असतात, इक्वल्स असतात, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून लिहिलं एम आर इज इक्वल टू एल एन. डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल आर इक्वल ऑर कॉन्ग्रुएंट. स्टेटमेंट इक्वेशन 1 नाव दिलेलं. नंतर क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज अ रेक्टँगल दिलाय तुम्हाला गिवन. पी क्यू आर एस इज अ रेक्टँगल हे दिलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा एम हा पी आरचा मिड पॉइंट आहे, बरोबर ना. हे दिलंय म्हणून लिहिलं एम आर इज इक्वल टू 1/2 पी आर. एम आर इज इक्वल टू 1/2 पी आर. इथे आपण एस क्यू डायगोनल ड्रॉ करून घेऊया बघा. एस क्यू मी ड्रॉ केला. आता पी आर एस क्यू हे पी क्यू आर एस चे डायगोनल झालेत. आणि तुम्हाला माहिती आहे डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर बायसेक्ट टू इच अदर. म्हणजेच पीएम आणि एम आर इक्वल झालेत. पुन्हा एम हा मिड पॉइंट सुद्धा दिलेला आहे. मग या ठिकाणी मी काय लिहिलं बघा, एम आर इज इक्वल टू 1/2 पी आर. डायगोनल्स आर बायसेक्ट टू इच अदर और एम इज द मिड पॉइंट ऑफ पी आर. याला इक्वेशन 2 नाव दिलं. लक्षात आलं. पुन्हा पी आर इज इक्वल टू एस क्यू. डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल आर इक्वल और कॉन्ग्रुएंट. इक्वल्स. ओके. डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल आर इक्वल्स. लक्षात आलं. मी काय केलं या ठिकाणी, पी आर इज इक्वल टू एस क्यू. याला इच टर्मला 1/2 ने मल्टिप्लाइड केलं. मग बघा 1/2 पी आर इज इक्वल टू 1/2 एस क्यू. रिझन लिहिणार मल्टिप्लाइंग 1/2 ऑन बोथ साइड्स. याला 3 नाव दिलंय. इक्वेशन 3. आता फ्रॉम 1 to 3 इथे बघा ना 1/2 पी आर, इथे 1/2 पी आर आहे. म्हणजेच एम आर आणि 1/2 एस क्यू सेम झालेत. पुन्हा हे बघा हे सेम झालेत. पुन्हा एम आर इथे बघा तो एल एन एवढा आहे. म्हणजे एल एन आणि 1/2 एस क्यू हे काय झालं, इक्वल झालेत. म्हणून एल एन इज इक्वल टू 1/2 एस क्यू फ्रॉम 1 to 3. हे आपलं प्रूव्ह झालं. लक्षात आलं सगळ्यांना. आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलेलं आहे, एबीसी ट्रँगल इज अन इक्विलॅटरल दिलेला. ट्रँगल एबीसी इज अन इक्विलॅटरल. पॉइंट्स एफ डी ई आर मिड पॉइंट्स ऑफ साइड ए बी बी सी ए सी रिस्पेक्टिव्हली. तर आपल्याला शो काय करायचं आहे, ट्रँगल एफ ई डी इज अन इक्विलॅटरल ट्रँगल. म्हणजे एफ ई डी एबीसी इक्विलॅटरल ट्रँगल आहे. तर आपल्याला एफ ई डी इक्विलॅटरल ट्रँगल शो करायचं आहे. पुन्हा काय दिलंय, एफ डी ई आर द मिड पॉइंट्स ऑफ ए बी बी सी अँड ए सी. ओके. नाव प्रूफ. इन ट्रँगल एबीसी, आपण ट्रँगल एबीसी मध्ये गेलो बघा. इन ट्रँगल एबीसी एफ
अँड ई आर द मिड पॉइंट्स घेतले आपण ऑफ साइड ए बी अँड ए सी. तुम्ही मिड पॉइंट थेरम शिकलात बघा. एबीसी मध्ये एबीचा एफ मिड पॉइंट घेतला, एसीचा ई मिड पॉइंट घेतला. मग हा एफ ई कसा असणार 1/2 BC 1/2 इंटू BC. याला काय लिहिणार तुम्ही बाय मिड पॉइंट थेरम. इक्वेशन 1 नाव दिलं. सेम पुन्हा आपण इन ट्रायंगल एबीसी मध्ये गेलो. आपण एफ आणि डी, एफ अँड डी आर द मिड पॉइंट्स ऑफ साइड ए बी अँड BC घेतले. तर मी काय लिहू शकतो दिस एफ डी इज इक्वल टू 1/2 इंटू AC. एफ डी इज इक्वल टू 1/2 इंटू AC. लक्षात आलं. इथे पण लिहिलं बाय मिड पॉइंट थेरम. इक्वेशन 2. आता आपल्याला डी ची व्हॅल्यू मिळवायची. इन ट्रायंगल एबीसी पॉइंट डी अँड पॉइंट ई आर द मिड पॉइंट्स ऑफ साइड BC अँड AC रिस्पेक्टिव्हली. ते लिहिलं गिवन. इथे पण आपलं राहिलेलं यायचं बघा. हे गिवन दिलं होतं. इथे पण राहिलंय गिवन. लक्षात येते. आता आपण पुन्हा रिपीट करूया. इन ट्रायंगल एबीसी पॉइंट डी अँड पॉइंट ई आर द मिड पॉइंट्स ऑफ साइड BC अँड साइड AC respectively given. Therefore, this DE is equal to 1/2 into AB. 1/2 into AB. Same reason असणार by midpoint theorem. Equation 3. Okay. Again, triangle ABC is an equilateral. This is given. And you know, if triangle is an equilateral triangle, then the all sides of an equilateral triangle are equal or congruent. इथे लिहिलं इक्वल म्हणून लिहिलं मी AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AC. म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल असेल त्याच्या सर्व साईड कशा असतात इक्वल्स असतात म्हणून ते लिहिल्यात आपण. ठीक आहे. मी काय केलं या ठिकाणी ह्याच्या AB BC AC यांना आपण 1/2 ने मल्टिप्लाय केलंय बघा. AB इथे लिहिले खालच्या स्टेपला 1/2 इंटू AB, BC ला 1/2 ने मल्टिप्लाय केलं, AC ला 1/2 ने मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाइंग इच टर्म बाय 1/2 याला आपण इक्वेशन 4 नाव दिलं बघा. आता आपण इक्वेशन 1, 2, 3 आणि 4 कडे बघूया. इक्वेशन 1 मध्ये FE इज इक्वल टू 1/BC, FD इज इक्वल टू 1/BC. 2 मध्ये दिलेलं DE इज इक्वल टू 1/AB. 1, 2, 3 मध्ये 1/BC, 1/AC, 1/AB. इथे आपण 4 मध्ये काय लिहिलेत ते इक्वल दाखवलेत. 4 मध्ये काय केलेत इक्वल दाखवले. देअरफॉर फ्रॉम 1, 2, 3, 4 FE इज इक्वल टू FD इज इक्वल टू DE. हे कसे होणार इक्वल होणार फ्रॉम 1, 2, 3 अँड 4. म्हणजेच बघा आता FE, FD, DE या DEF या ट्रायंगलच्या काय साइड्स आहेत ते इक्वल आल्यात. देअरफॉर ट्रायंगल DEF is an equilateral triangle.